केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार हे पूर्णपणे सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या हितासाठी समर्पित आहे। सध्या सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून येणाऱ्या काळातही ती अशाच पद्धतीने निरंतर सुरू राहणार आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी उसरली खुर्द येथे लाडक्या बहिणींच्या मेळाव्यावेळी व्यक्त केला। पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द येथील सुख शांतीनगर येथे 27 जानेवारी रोजी लाडकी बहीण मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत मतदानात कमळ निशाणी समोरील बटन दाबून पळसपे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार हर्षदा घरत आणि पळसपे पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। या मेळाव्याचे आयोजन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना शासकीय योजनांची प्रचिती करून देण्यासाठी करण्यात आले होते। कार्यक्रमात केवळ राजकीय मार्गदर्शनच नव्हे तर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे नमूद केले की भाजप महायुतीचे सरकार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध असून विकास कामांचा हा वेग कायम राखण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना पाठबळ देणे आवश्यक आहे। या प्रसंगी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, जिल्हा परिषद उमेदवार हर्षदा घरत, पंचायत समिती उमेदवार राजेंद्र पाटील, ऐश्वर्या जाधव, प्रतिभा जाधव, अमृता माळी, प्रणया पाटील, आरती गावणांग, अश्विनी पवार, संस्कृती चाळके, सुप्रिया जाधव, अनुजा आलोजी, रोहिणी पिसाळ, सुनीता दळवी, वर्षा पाटील, निकिता कोळी, रामेश्वरी नरुटे, रोहिणी मोरे, रेश्मा माळवे, भाग्यश्री खाटपे, प्रणाली कुलपे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आमच्या या मित्राला मनापासून धन्यवाद देतो की 2 तास आपल्या सगळ्यांना निखळ आनंद देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं। एकदा टाळ्या वाजवून त्याच्यासाठी आपण त्याचं आभार मानूया। आणि मित्रा, ज्या पद्धतीचा आनंद तू या ठिकाणी देतोय, नितीन भाऊ आमचा त्या ठिकाणी देतोय, हे पाहता कुठेतरी आपल्या महिलांनाही जाणीव झाली असेल की केवळ रांधा वाढा उष्टी काढा एवढ्यापुरतं आपलं आयुष्य नाही, समाजामध्ये सन्मानानं जगण्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तितकाच अधिकार आहे। आणि म्हणून इथं वरती दाखवत आहेत कार्यक्रम की आम्हाला खनिकर्म हा निधी मिळाला, त्या निधीमधून कोणाला शिलाई मशीन, कोणाला घरघंटीचं वाटप आम्ही करू शकलो। थोडासा प्रेरणा घेतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून, थोडी प्रेरणा घेतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून। नरेंद्र मोदीजींनी तर एका महिलेला, आणि ते सुद्धा एका आदिवासी समाजातल्या महिलेला, महामहिम द्रौपदी मुर्मू यांना देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपतीपदी बसवलं। मला वाटतं की हा महिलेचा सर्वोच्च सन्मान आहे। पण 2014 पासून ही सन्मानाची मालिका सुरूच आहे। ज्यांचं बँकेमध्ये खातं नव्हतं, ज्यांना बँक दारात उभी करत नव्हती, त्यांच्या दारामध्ये बँकेला उभं करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। 0 पैशामध्ये तुमचं अकाउंट उघडलं गेलं। आणि मग पुढे सुरू झालं, शौचालय आली, गॅस सिलेंडर, गॅस शेडी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आली, घरं मिळाली अनेकांना, घराच्यासाठीची सबसिडी मिळाली अनेकांना। आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय ज्यावेळेला कोविड आला, कोविडच्या कालावधीमध्ये आपल्या गावाच्या वेशीवरती आपण बाभळीची झाडं नेऊन टाकली का? कोणी गावाच्या बाहेर जायला नको आणि गेला तर गावाच्या आतमध्ये यायला नको, कारण कोविड नको आहे आपल्याला, कोविडची भीती होती। मग ज्याचं हातावरती पोट आहे त्यांनी काय करायचं? अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी भावासारखे पुढे आले आणि त्यांनी 500 रुपये आपल्या अकाउंटवर टाकले 500 रुपये आपल्या अकाउंटवर त्यावेळेला आलेले होते। 500 रुपये त्या टायमाला खूप महत्त्वाचे होते। आणि मग लॉकडाऊन झालं, त्यावेळेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरेंचं। त्यांनी या आपल्या हातावरचं पोट असे लोकांसाठी काही केलं नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या भावांची बहिणींची जाण होती आणि म्हणून त्यांनी प्रति
व्यक्ती प्रत्येक रेशन कार्डावरती 5 किलो धान्य हे आपल्याला मोफत द्यायला सुरुवात केली. 2020 साली कोविड, 21 साली कोविड, दोन्ही वर्ष धान्य दिलं. 23 साली तर कोविड नव्हता, पण तरी सुद्धा आपल्याला मोफत धान्य मिळालं. 24 साली ज्या वेळेला इलेक्शन यायच्या होत्या तेव्हा विरोधी पक्षवाले सांगायला लागले, हे भाजप केवळ निवडणुकांपुरतं तुम्हाला फसवत आहे, निवडणुकांपुरतं तुम्हाला हे धान्य दिलंय, निवडणुका झाल्या की हे धान्य बंद करून टाकणार. मोदींनी सांगितलं आम्ही निवडणुकांपुरतं काम करत नाही, 2029 सालापर्यंत हे मोफत धान्य चालू राहील याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आणि आज तागायत ते चालू आहे, पुढे सुद्धा चालू राहणार आहे. ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये 2022 साली 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेला महायुतीचं सरकार आलं, मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते दिग्विजय सिंग, या ठिकाणी काँग्रेसचे नेते तसे टीका करत होते की लाडली बहिणा योजना ही लाडली बहिणा योजना केवळ या इलेक्शन पुरती आहे, पण त्या मध्य प्रदेशमधल्या योजनेनं तिथल्या अनेक बहिणींना, त्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं केलं. शिवराज सिंग चौहान यांना तर शिवराज भैया असं म्हणायला लागले हे भाजपचे मुख्यमंत्री. त्यांच्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पुन्हा काँग्रेसनं टीका केली की फक्त इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन संपली की योजना बंद. काँग्रेस तर कोर्टात गेली होती की लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून. काँग्रेसनं टीका केलेली होती, आता सुद्धा ॲफिडेव्हिट दिलं का 14 तारखेला संक्रांतीला जो हप्ता तुम्ही देताय तो देऊ नका, कोर्टात गेले सांगायला. आता ही अशा पद्धती लाडकी बहीण योजना विधानसभेच्या आधी सांगत होते काही निवडणूक झाली काही योजना बंद होणार. बंद झाली का? बंद झाली का? कोणाकोणाला या योजनेचा फायदा मिळतोय हात वरती करा. लाडकी बहीण योजनेचा बऱ्याच भगिनींना मिळतोय. आज ही योजना सुरू आहे आणि पुढच्याही कालावधीमध्ये ही योजना अशीच सुरू राहणार आहे. आणि म्हणूनच केंद्रातलं सरकार भाजपचं तुमच्या हितासाठी काम करतंय, राज्यातलं सरकार भाजपचं तुमच्या हितासाठी काम करत आहे. आणि अशाच पद्धतीनं हे सरकार सातत्यानं तुमच्या माझ्यासाठी काम करत राहणार आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अशा तुमच्या अडीनडीला तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सरकारच्या आणि त्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं मतदान आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपला कौल मागण्यासाठी जिल्हा परिषदेला हर्षदा अतुल घरत निशाणी आहे त्यांची कमळ आणि राजेंद्र हरिश्चंद्र पाटील निशाणी आहे त्यांची कमळ. या दोनही आपल्या सहकाऱ्यांना तुमचा आशीर्वाद द्या, तुमचं पाठबळ द्या अशी विनंती मी या निमित्तानं करतो. आपण सर्वांना एक विनंती आहे की आज आपल्या सर्व महिलांचं मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातनं आज इथं अँकर कोण आहेत? शुभम मस्के हे अँकर आहेत. आता अँकरिंग कशी करतात आपण बघणार आहोत. आपल्या सर्वांना हसवण्याचं काम, सर्वांना नवीन काहीतरी शिकवण्याचं काम वावंजाला तुम्हीच होता. तर चांगल्या पद्धतीनं ते अँकरिंग करतात, तर आपण त्याचा आनंद लुटा. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. माझी विनंती आहे की आपण येत्या 5 तारखेला कमळाच्या फुलाचं समोरचं बटन दाबून हर्षला घरत आणि राजेंद्र पाटील आपले जे उमेदवार पंचायत समितीचे आहेत या दोघांना असंख्य अशा बहुमतानं विजयी करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो ना. आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.